नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे नागराजने मधुभाऊंचा खून केला, कारण मधुभाऊंना कळलंय की सायली हीच खरी प्रतिमा आत्या आणि रविराज काका यांची मुलगी आहे. म्हणजे सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य मधुभाऊंना कळताच नागराजने त्यांच्यावरती चाकूने हल्ला केलेला असतो आणि त्यामुळे मधुभाऊ आता रक्ताच्या थारोळ्यात पडतात आणि नागराज तिथून पळून जातो आणि जाता जाता त्याने प्रतिमाचा आणि तन्वीचा असलेला फोटोसुद्धा आपल्याबरोबर नेलेला असतो. आणि जेव्हा इथे नागराज मधुभाऊंवरती हल्ला करतो त्याच्यानंतर तो आपल्या घरी न जाता तो सगळ्यात आधी महिपतच्या घरी जातो आणि तिथे गेल्यानंतर तो महिपतला सांगतो की ह्या चाकूची विल्हेवाट लाव आणि हातामध्ये असलेली फ्रेम तिथेच तो टेबलवरती टाकून सरळ आता हात धुण्यासाठी निघून जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महिपतला फार आनंद झालेला असतो की नागराजने मधुभाऊंना मारलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, आता हे सत्य जास्त वेळ लपून राहत नाही, कारण अर्जुनने याच्यामध्ये जातीने लक्ष घातलेलं असतं. कारण त्याला महत्त्वाची गोष्ट कळलेली असते आणि ती गोष्ट म्हणजे इथे आता मधुभाऊंना माहिती आहे की सायलीचे आईवडील जिवंत आहेत, कारण ही गोष्ट मधुभाऊंनी स्वतः अद्वैतला सांगितलेली असते आणि अद्वैतने अर्जुनला सांगितलेली असते. पण मधुभाऊ आता सायलीच्या आईवडिलांचं नाव सांगणार तेवढ्यातच ते बेशुद्ध झालेले असतात. त्यामुळे आईवडिलांचं नाव काही समजलेलं नसतं. पण अर्जुनला एक गोष्ट कळले की कदाचित मधुभाऊंना आता सायलीचे आईवडील कोण आहेत हे माहिती आहे आणि ते आता कुणाला कळू नये अशी इच्छा त्या मारेकराची असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागराजला खूप मोठं सत्य समजलेलं असतं आणि ते म्हणजे की मधुभाऊंना कळलंय की प्रतिमा आत्या आणि रविराज हे दोघेजण सायलीचे आई वडील आहेत. मधुभाऊ जर आता देवाघरी गेले तर माझं सत्य बाहेर येणार नाही, पण जर मधुभाऊ वाचले तर मात्र माझं काही खरं नाही हे नागराजला कळलेलं असतं आणि पहिल्यांदा त्याने कुणाचा तरी खून केलेला असतो, कारण मधुभाऊ सगळ्यांना सांगत असतात की सायली ही खरी तन्वी आहे म्हणून. तेव्हा इथे आता नागराजने त्यांच्यावरती तो हल्ला केलेला असतो. पण प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांचा संशय महिपतवरती जातो. सायली अर्जुनला वाटत असतं हे सगळं महिपतने केलंय, कारण जेव्हापासून साक्षी जेलमध्ये गेले तेव्हापासून महिपत खूपच जास्त चिडलाय आणि तेव्हाच त्याने इथे मधुभाऊंवरती राग काढण्याचा प्रयत्न केलाय असं इकडे आता सायली आणि अर्जुनला वाटत असतं. म्हणून इथे सायली त्याला जाब विचारलेला जाते सुद्धा. पण प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनच्या हाती खूप मोठा पुरावा लागणार असतो. तर येणाऱ्या भागामध्ये इथे आता अर्जुनने महिपतच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट केलेली असते आणि त्यामुळे त्याने स्पेशल आता परवानगी घेतलेली असते आणि ते म्हणजे की महिपतच्या घराची चौकशी करायची. नक्कीच काहीतरी पुरावा सापडणार आहे. मधुभाऊंवरती हल्ला करणारा व्यक्ती हा महिपतच आहे आणि नक्की त्यांनी हे सगळं का केलं असेल हे आता अर्जुनला शोधून काढायचं असतं आणि त्यामुळे इथे आता स्पेशल परवानगी घेऊन महिपतच्या घराची चौकशी होणार असते. संपूर्ण आता पोलीस फोर्स त्या ठिकाणी आलेली असते चौकशी करण्यासाठी आणि तेव्हा इथे अर्जुनला खूप मोठा पुरावा सापडतो. त्याच्यामुळे इथे अर्जुनला जो काही संशय असतो तो खात्रीत बदलतो की महिपतचाच माणूस इथे मधुभाऊंवरती अटॅक करण्यात आला होता. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, शोधाशोध करत असताना त्याच्या घराच्या मागच्या बाजूला एक चाकू सापडतो आणि त्या चाकूवरती नेमके कुणाचे फिंगरप्रिंट्स आहेत त्या अर्जुनला आता बघायचे असतात आणि तो संशयास्पद चाकू मिळाल्यानंतर तो जेव्हा फॉरेन्सिकला जातो तेव्हा त्याच्यावरती असणारे हाताचे ठसे हे कुणा एका व्यक्तीचे नसतात, तर त्या चाकूवरती 2 व्यक्तीच्या हाताचे फिंगरप्रिंट सापडतात. तर प्रेक्षकांनो, इथे येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने अर्जुन खरा गुन्हेगार शोधून काढणार आहे आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊ शुद्धीवरती आलेले नसतात. थोड्या वेळासाठी शुद्धीवरती येतात आणि ते कोमामध्ये जातात. तेव्हा सायलीला खूप जास्त वाईट वाटतं. तेव्हा इथे अर्जुनने आता पोलिसांना फोन केलेला असतो आणि इथे इन्स्पेक्टर पवार यांना सांगितलेलं असतं की या केसमध्ये मधुभाऊंवरती हल्ला करणारी व्यक्ती कोण आहे हे लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, नागराजने खून करून चाकू घेऊन आणि हातामध्ये फोटो घेऊन तो तिथून पळून गेलेला असतो, जेणेकरून त्याच्यावरती कुणालाही संशय येऊ नये म्हणून.
त्यानंतर इथे आता महिपतच्या घरी गेल्यानंतर त्याला असं वाटतं की महिपत सगळं सांभाळून घेईल, पण आता महिपतच्या घरी जाणं हीच आता नागराजची खूप मोठी चूक ठरते. कारण प्रेक्षकांनो, इथे आता सायली देवाजवळ प्रार्थना करत असते की मधुभाऊंना लवकरात लवकर बरं वाटू दे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की देवा, मधुभाऊ शुद्धीवरती आलेच पाहिजे, कारण का मधुभाऊंना माहिती आहे सायलीचे आईवडील कोण आहेत ते. जर तिचे आईवडील जिवंत आहेत असं मधुभाऊ म्हणालेत, तर मग ते कोण आहेत हे सुद्धा मधुभाऊंनाच माहिती असेल. आणि मधुभाऊ शुद्धीवरती आले तर तेच आपल्याला सांगू शकतात की सायलीचे आईवडील नक्की कोण आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊ कोमात गेलेले असतात. ही गोष्ट सायलीला जेव्हा कळते तिला खूप मोठा धक्का बसतो. पण नंतर थोड्या वेळानंतर डॉक्टर येतात आणि सायलीला सांगतात, काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. तुमचा पेशंट आहे ना, आतून त्याची विल पॉवर खूपच जास्त स्ट्रॉंग आहे, म्हणजे त्यांनासुद्धा लवकरात लवकर शुद्धीवरती यायचं आहे. आणि त्यामुळे आम्ही जी आता नवीन ट्रीटमेंट चालू केली आहे ना, त्याला तुमचा पेशंट खूपच चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स करतो आहे. तेव्हा तो लवकरच कोमामधून बाहेर येईल असं आम्हाला वाटतं आहे. तेव्हा तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचा पेशंट लवकरच कोमातून बाहेर येईल आणि तो तुमच्याजवळ बोलू लागेल असं इथे डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे सायलीच्या जीवात जीव येतो आणि अर्जुन म्हणतो की सायली, माझं इन्स्पेक्टर पवार यांच्याबरोबर बोलणं झालं आहे. मी कंप्लेंट नोंदवली आहे, महिपतची चौकशी करायला सांगितलेली आहे. तेव्हा इथे सायली म्हणत असते की अर्जुन सर, मला काय वाटतं, पोलीस त्यांचं काम करतीलच, पण आता एक मुलगी म्हणून मला माझं काम करायचं आहे, मला माझं कर्तव्य बजावायचं आहे. तेव्हा इथे नागराज आता एवढा मोठा गुन्हा केल्यानंतर महिपतकडे लपायला आलेला असतो आणि जाऊन तो पहिला आपला हात धुतो. कारण त्याला भीती वाटत असते की जर या लोकांनी मला पकडलं तर. एवढं प्लॅनिंग करून महिपतने लोकांना एवढा पैसा दाबूनसुद्धा अर्जुन सुभेदाराने इथे त्या साक्षीला जेलमध्ये पाठवलंच. किती हुशारीने तो केस लढला. मग इथे तर आता मधुकर पाटलावरती मी स्वतः हल्ला केला आहे. अर्जुनला कितकासा वेळ लागणार आहे माझ्यापर्यंत पोचायला. तेव्हा अर्जुन इथे खूपच जास्त रागवलेला असतो, चिडलेला असतो तो. तेव्हा इथे नागराज घाबरतो आणि लगेचच महिपतला फोन करतो आणि म्हणत असतो, तो चाकू मी जो दिला आहे तो जाळून टाकलास ना रे. तुझ्या त्या माणसाला सांगितलंस ना व्यवस्थित त्याच्यावरती ॲसिड वगैरे टाकायला. काहीही झालं ना महिपत, तरीसुद्धा या प्रकरणामध्ये मी फसलो नाही पाहिजे. हे बघ, मी हजार लाखो खून होताना बघितलेत माझ्या डोळ्याने, पण मी कधीच कुणाचा खून स्वतःहून केलेला नाही आहे. त्याच्यामुळे आता काहीही झालं तरीसुद्धा माझं नाव कुठेही येता कामा नये. तुझ्या पोरीला जेलमध्ये पाठवणारा तो मधुभाऊ, त्याला मारले मी, पण आता जर माझं नाव कुठे आलं ना तर मात्र माझं काही खरं नाही, हे लक्षात ठेव. तेव्हा महिपत म्हणतो, नागराज शेठ, अजिबात काळजी करू नका, तुमचं नाव कुठेही येणार नाही आहे, कळलं तुम्हाला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन आता इन्स्पेक्टर पाटील यांना भेटतो आणि सांगतो की हे बघा, मी कंप्लेंट तर नोंदवली, माझा पूर्ण संशय त्या महिपतवरतीच आहे. तेव्हा इन्स्पेक्टर पाटील म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, आम्ही लवकरच त्यांना चौकशीसाठी घेऊ. तेव्हा सायली म्हणते, अहो आधी आपण त्याच्याकडे जाऊया. आणि सायली आणि अर्जुन दोघेजणं तिथे जातात आणि सायली म्हणत असते की हे महिपत, तुझी हिंमत कशी झाली रे. तुझी पोरगी जेलमध्ये गेले, त्याचा सूड काढतोयस का माझ्या वडिलांवरती. तूच माझ्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न केलास ना, त्यांच्यावरती चाकूने तू हल्ला केलास ना. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी पोरगी जेलमध्ये गेले त्याचा खूप राग आलाय तुला, पण विसरलास का तुझ्या पोरीने काय केलंय ते. अरे तिने माझ्या मधुभाऊंना फसवलं, त्या विलासचा खून केला आणि तिच्या कर्माची शिक्षा मिळाली तिला, म्हणून ती जेलमध्ये गेले. तेव्हा त्याचा राग तू माझ्या मधुभाऊंवरती काढू नकोस. माझे मधुभाऊ निर्दोष आहेत, कळलं ना तुला. तेव्हा इथे आता महिपतला खूप राग येत असतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काकासुद्धा या केसमध्ये जातीने लक्ष घालत असतात. अर्जुन त्यांना फोन करत असतो, सांगत असतो की सिनियर काय करायचं आहे काय नाही करायचं आहे. तेव्हा रविराज काका आपल्या अनुभवाने आता गोष्टी कशा हाताळायच्या हे सुद्धा आता अर्जुनला सांगत असतात. तेव्हा इथे महिपत आता सायलीवरती चिडलेला असतो. सायली म्हणत असते की तुझी मुलगी जेलमध्ये गेले ना, तिला तिच्या कर्माची शिक्षा मिळाली, म्हणून तू काय माझ्या मधुभाऊंवरती आता सूड उगवशील का. लाज नाही वाटली तुला. वयस्कर माणसाला मारताना तुझा हात कसा नाही धजावला. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता सायली खूपच जास्त बोलत असते. ती म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, माझे मधुभाऊ तर बरे होतीलच, पण तू जर हे सगळं केलं असशील ना तर तुला आम्ही सोडणार नाही. अर्जुन सर तुला नक्की शिक्षा देतील. तुझी मुलगी जेलमध्ये जाऊन बसले हे पुरेसं नाही आहे का, म्हणून तू सुद्धा आता इथे माझ्या मधुभाऊंवरती हल्ला केलास, तुलासुद्धा वाटतं जेलमध्ये जायचं आहे. तेव्हा इथे महिपत म्हणतो, सायली जास्त बोलू नकोस हा,
तेव्हा इथे अर्जुन त्याला पकडतो आणि बाजूला करतो. म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव महिपत, जर तू या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी असतील ना तर सोडणार नाही आहे मी तुला. तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच. थोड्या वेळातच इथे पोलीस येत असतील तेव्हा तुला कळेल मी काय करू शकतो आणि काय नाही ते. तुला काय मी साधासुद्धा माणूस वाटलो का? अर्जुन म्हणतो की तुझ्या मुलीला इतके प्रयत्न करूनसुद्धा तू वाचू शकला नाही आहेस, आता स्वतःला कसं वाचवशील? तेव्हा प्रेक्षकांनो, ह्या वेळेला मात्र महिपतने काही केलेलं नसतं. जे काही केलेलं असतं ते नागराजने केलेलं असतं. तेव्हा इथे इन्स्पेक्टर पवार आता आपली फोर्स घेऊन पोचलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे घ्या, आता तुम्ही नोटीस घेऊन आले आहेत ना, महिपतच्या घराची चौकशी करा. महिपतच्या घराची सगळी आता तपासणी करायची आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळे पोलीस आता महिपतच्या घरामध्ये घुसलेले असतात आणि इथे तपास करत असताना एका ड्रॉवरमध्ये आता लहानपणीची तन्वी आणि प्रतिमा यांचा जो फोटो मधुभाऊंच्या हातामध्ये असतो आणि जो आता नागराज घेऊन पळालेला असतो, तो फोटो नागराज महिपतच्या घरीच विसरलेला असतो. आणि तो फोटो जेव्हा पोलिसांना इथे महिपतच्या ड्रॉवरमध्ये सापडतो तेव्हा पोलीस तो फोटो घेतात आणि अर्जुनला म्हणत असतात की हा फोटो तर तुमच्या आत्याचा आहे ना? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की हो, ही तर माझी प्रतिमा आत्या आणि तन्वीचा फोटो आहे. तो इथे काय करतोय? काय रे महिपत, हा फोटो तुझ्याकडे काय करतोय? तेव्हा प्रेक्षकांनो, तो फोटो आता नागराजने ठेवलेला असतो ते महिपतला आठवतं. तेव्हा सायली म्हणत असते, हा फोटो तुझ्याकडे कसा काय आला? हा फोटो तर आमच्या घरी होता ना? तेव्हा इकडे आता महिपतला काय बोलावं काही कळत नाही. तो म्हणतो, चिचुंद्री प्रिया ती यायची ना, ती कधीतरी घेऊन आली असेल. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, पण ती का बरं तुझ्याकडे हा फोटो घेऊन येईल? हा फोटो कालपर्यंत तर आमच्या घरीच होता. तेव्हा महिपत म्हणतो, मग मला नाही माहिती हा फोटो इथे कसा आला ते. तेव्हा इथे सायली म्हणते की मला माहिती आहे ना, हा फोटो तूच घेऊन आला असशील का? आता काय पुढे प्रयत्न करणार आहेस? पुढे काय आता आमच्या प्रतिमा आत्यांना त्रास देणार आहेस तू? तेव्हा इथे सायली म्हणते, अहो हा फोटो आपल्याबरोबर घरी घ्या. तेव्हा अर्जुन म्हणतो की हा फोटो याच्याकडे कसा काय आला? हा फोटो आजच आणून कुणीतरी ठेवल्यासारखा वाटतोय, कारण ड्रॉवरच्या वरच्या बाजूलाच इथे फोटो हा ठेवलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की नक्की या फोटोवरती ज्याने कुणी आणला आहे त्याच्या फिंगरप्रिंट सापडतील. अर्जुनने तो फोटो आता अलगच घेतलेला असतो. त्याला एका टोकाने पकडून त्याने उचललेला असतो आणि प्रेक्षकांनो, तो फॉरेन्सिकसाठी पाठवलेला असतो. आता या फोटोवरती कुणाच्या हाताचे फिंगरप्रिंट्स आहेत ते अर्जुनला बघायचं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता अर्जुनने ती फ्रेम फॉरेन्सिकला पाठवलेली असते आणि त्याच्यावरती किती लोकांच्या हाताचे ठसे आहेत ते त्याला बघायचे असतात. तर त्याच्यावरती आता नागराजच्या हाताचे फिंगरप्रिंट सापडतात आणि महिपतने उचलून तो बाजूला ठेवलेला असतो, म्हणून त्याच्या हाताचे फिंगरप्रिंट्स असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, महिपतच्या घराच्या मागच्या बाजूला आता ज्या माणसाकडे तो चाकू देण्यात आलेला असतो त्याने तो चाकू आता तिथल्या तिथे फेकून दिलेला असतो आणि त्याच्यावरती ॲसिड टाकलेलं असतं. पण त्याने आता ज्या बाजूला धार असते त्या बाजूनेच फक्त क्लीन केलेला असतो. त्यामुळे आता पोलिसांना तो चाकू मिळाल्यानंतर तो सुद्धा अर्जुनने फॉरेन्सिकला पाठवायला सांगितलेलं असतं. त्याच्यावरती किती जणांच्या हाताचे फिंगरप्रिंट्स आहेत हे त्याला बघायचं असतं. तेव्हा आता फॉरेन्सिक लॅबमध्ये जेव्हा त्या चाकूचा आणि त्या फ्रेमचा रिपोर्ट येतो तेव्हा दोन्ही गोष्टींवरती दोन व्यक्तीचे हाताचे ठसे सापडत असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की याचा अर्थ म्हणजे या फ्रेमवरती दोन लोकांच्या हाताचे ठसे, एकतर हा फोटो मधुभाऊंनी पकडला असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा व्यक्ती हा महिपतचा माणूस असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, आता अर्जुनला संशय आलेला असतो की नक्कीच इथे आता मधुभाऊंना माहिती आहे की सायलीचे आईवडील कोण आहेत आणि त्याच्या रिलेटेडच या फोटोशी काही त्याचा संबंध नसेल ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन आता म्हणतो की या चाकूवरती सुद्धा दोन लोकांचे फिंगरप्रिंट्स आहेत आणि या फोटोवरती सुद्धा. मग नेमका आता कुणाच्या बरं हाताचे फिंगरप्रिंट्स असतील? अशी कुठली व्यक्ती आहे जी मधुभाऊंच्या जीवावरती उठली असेल आणि महिपतनी ती आमच्या इथे पाठवली असेल? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता त्यावेळेला महिपतच्या घरामध्ये जेवढे लोक असतात तेवढ्या लोकांचे आता फिंगरप्रिंट्सचे निशाण घेतलेले असतात, कारण त्यांच्या हाताचे ठसे हे त्या फिंगरप्रिंटबरोबर मॅच होत आहेत का ते बघायचे असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता एका व्यक्तीच्या हाताचे ठसे मॅच होतात. तेव्हा तो म्हणतो, साहेब अहो फक्त मी हा चाकू बाजूला उचलून ठेवला होता, मला खरंच माहिती नाही हा चाकू इथे कुठून आला. तेव्हा इथे तो माणूस आता खोटं बोलत असतो, पण आता त्याच्या हाताचे फिंगरप्रिंट सापडलेले असतात, कारण चाकू हाताला धरून तो घेऊन आलेला असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, नागराजसाठी महिपतने त्याच्या एका माणसाला फसवलेलं असतं. त्यानंतर चौकशीसाठी त्या माणसाला पोलीस घेऊन गेलेले असतात. पण तरीसुद्धा इथे अर्जुन मात्र विचारत असतो,
अर्जुन म्हणत असतो की काहीतरी चुकतंय. फ्रेमवरती 2 व्यक्तीच्या हाताचे फिंगरप्रिंट्स म्हणजे हा फोटो कुणी पकडलाय आणि ते सुद्धा आत्ताचेच फिंगरप्रिंट्स आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनला संशय आलेला असतो की नक्कीच ती कुणीतरी जवळची व्यक्ती तर नाही आहे ना. तिचा या केसशी त्याचबरोबर प्रतिमा आत्याजवळ, तन्वीजवळ काही संबंध तर नाही आहे ना, असं इथे आता अर्जुनच्या मनामध्ये आलेलं असतो. तेव्हा चौकशी करत असताना असे 2 महत्त्वाचे पुरावे अर्जुनच्या हाती लागलेले असतात.